हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक नवीन चॅप्टर शिकणार आहोत. बघा या ठिकाणी मी काय लिहिलंय, हाऊ टू स्पीक इंग्लिश. इंग्रजी कशी बोलावी. बघा, माणसाच्या जीवनामध्ये श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन हे आलेच पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला इंग्रजी कसं बोलावं याबद्दल मी आज एक पाठ घेणार आहे. बघा, माझा एक मित्र मला म्हणाला, सर मला इंग्रजी येत नाही, मी कसं बोलू. हाऊ स्पीक आय इंग्लिश. मी इंग्रजी कसं बोलू, मला तर काहीच येत नाही. मी म्हणलं, बाळा एक काम कर, युट्यूबवर जाय. असं आता तिथं लिहिता येत नाही, बरोबर वाचता येत नाही. जाऊन काय कर, युट्यूब इंग्लिश गुरु आळणे सर असं टाईप कर, माझा चेहरा दिसेल आणि त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब कर आणि समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नको. 100% तुझं इंग्रजी सुधारल्याशिवाय राहणार नाही. मग तसं त्यानं केलं आणि दररोज मला फोन करते, सर मला आज हे समजलं. तसं तुम्हाला हाऊ कॅन आय स्पीक, आपण कसं बोललं पाहिजे, मी कसं बोललं पाहिजे इंग्रजीमध्ये, तर त्यासाठी तुम्हाला एक सांगतो, आपल्याला पाहिजे बा प्रॅक्टिस. महत्वाचा मुद्दा आहे. सर्वात महत्वाचा आहे की प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मी तुम्हाला प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस नाही केली तर मित्रांनो आपल्याला ते इंग्रजी काही येणार नाही. जवळ आलं तरी पुन्हा येईल आपल्याला. मी 1 महिन्याखाली समजा 2-3 वाक्य बोललो, समजा मी सांगितलं 2-4 वाक्यामध्ये इंग्रजीमध्ये बोललो, पण ती प्रॅक्टिस नाही केली, सोडून दिली, येईल का मित्रांनो? अजिबात येणार नाही. त्यासाठी आपल्याला पाहिजे प्रॅक्टिस. आता तुम्हाला सांगतो, माझ्या वर्गात 2री पासूनची मुलं सर्व इंग्रजी बोलतात. काय पण, प्लीज गिव्ह मी बुक, प्लीज गिव्ह मी पेन, कंपास, म्हणजे एखादा शब्द त्यांना दिला, प्लीज म्हणलं म्हणजे गिव्ह म्हणलं किंवा कोणत्या समजा एखादा शब्द दिला तर त्यापासून ते 5-25 वाक्य सहज करतात. हे कसं शिकेल मित्रांनो? तुम्ही म्हणता, सर तुमच्या 2रीची मुलं किती होती? 7-8 वर्ष असेल, 2री 8-9. मग हे कसं शिकेल? प्रॅक्टिस. तुम्हाला पण इंग्रजी यायची असेल, तुम्हाला वाटतं की मला पण यावं, समजा उदाहरणार्थ तुम्ही एखादं पालक असतील तर तुम्हाला वाटतं की माझ्या मुलाला इंग्रजी यावं, प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल अँड सी ऑल व्हिडिओज. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला सर्व व्हिडिओ बघायचे. पण या ठिकाणी इंग्रजी कसं बोलावं हे मी तुम्हाला सांगणार. कसं बोलायचं बघा, प्रॅक्टिस करायच्या अगोदर. प्रॅक्टिस करायची म्हणजे काय, आता समजा सर म्हणते काय की मला लिहिताच येत नाही, हो मला लिहितात, मग काय करू? काय नाही बाळा, तू काय कर, आधी बोलण्याची प्रॅक्टिस कर. लिहिण्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेले आहेत, कसं लिहायचं ते. आपण अगोदर काय करतो, प्रॅक्टिस. आता घरी प्रॅक्टिस करत असताना आपल्याला एकमेकांना बोलायचं आहे. व्हॉट इज युअर नेम, मी लिहिले पहा, व्हॉट इज युअर नेम, तुझे नाव काय आहे. आणि हे करत असताना पुढच्या माणसाला प्रश्न विचारला आपण, व्हॉट इज युअर नेम, तर तो विद्यार्थी काय म्हणेल समोरचा की माय नेम. मी समजा इथे उदाहरण पाहतो, म्हणेल माय नेम इज सुरेश, किंवा तू काय पण सांगला, माय नेम इज सुरेश, गणेश, रमेश, काय असेल ते सांगेल. पण आपल्याला हे करत असताना की त्याला प्रश्न विचारता आले पाहिजे. आपल्याला इंग्रजीची प्रॅक्टिस यायची असेल तर आपल्याला प्रश्न आले पाहिजे. पण प्रश्न आल्याच्या नंतर समजा आपण त्याला एखादा प्रश्न विचारला तर त्यापासून आपल्याला भरपूर अशी माहिती मिळते. एक प्रश्न दिला तर आपण तो सांगते ना, आय एम गणेश, असं म्हणतो, आय एम गणेश, आय एम रमेश, आय एम सुरेश, किंवा माय नेम इज, म्हणजे एका प्रश्नाची अनेक उत्तर असू शकतात. असे प्रश्न असतात, तिचे अनेक उत्तर असतात. जसं की मी सांगितलं, व्हॉट इज युअर नेम, त्याला विचारलं तर त्यांना असे 2-3 प्रकारचे ते जे भेटलं त्याचं वेगळं उत्तर येईल. पहा, मग दुसरा प्रश्न घ्या, व्हॉट इज युअर सरनेम. पहा, व्हॉट इज युअर सरनेम. आता एखाद्या आपण समोर विचारलं माणसाला तर तू सांगेल की माझं आडनाव काय. माय सरनेम इज, माय सरनेम इज, हे माझं सरनेम आहे. म्हणजे
आपल्याला एखाद्या माणसाला प्रश्न विचारला तर त्यानं त्याचं उत्तर दिलं की आपल्याला प्रॅक्टिस चालू होती. तुम्हाला फार बेस्ट दिवस सांगतो, प्रॅक्टिस. आता माझे मुलं तर सांगतो, विद्यार्थी माझे विद्यार्थी मित्रांनो, मी सांगतो की माझे विद्यार्थी प्रॅक्टिस कशी करतात. एवढे छोटे छोटे लेकर हो, वर्गात आले की सुरू द्यायचं इंग्रजीचं. जास्त इंग्रजी बोलतात. मराठी मातृभाषा जरी मराठी असली तरी ते इंग्रजी जास्त बोलतात. का? कारण इंग्लिश गुरु आल्यासाठी सोबत असतात आणि त्याला नेहमी इंग्रजी बोलतात. कम हिअर रमेश, कम हिअर गणेश, कम हिअर सृष्टी, कम हिअर प्राची. म्हणजे माझे विद्यार्थी जे एकदम मोस्ट इम्पॉर्टंट, म्हणजे एकदम हुशार आहेत. प्राची, सृष्टी, असे दोन, देवयानी, समृद्धी, म्हणजे हे कम हिअर मध्ये पटकन येतात. सर, व्हॉट इज प्रॉब्लेम, व्हॉट कॅन आय डू. कसं म्हणतात, व्हॉट कॅन आय डू, मी काय करू. म्हणजे एवढं त्यांचं विचार करण्याची क्षमता वाढलेली आहे आणि ते पटकन विचारतात प्रश्न. समोर राहिलं एका दिवशी माझा मित्रच आला दुसऱ्या शाळेत. सर म्हणलं, अरे बाबा, व्हॉट इज दिस, हे काय म्हणले. तुमची लहान लहान मुलं इंग्लिश बोलतात. ते म्हणजे सर शक्य कसं आहे. नाही, इट इज पॉसिबल, बट वी मस्ट प्रॅक्टिस. आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रॅक्टिस नाही केली मित्रांनो तर आपल्याला इंग्रजी येणार नाही. आता पहा पुढचा प्रश्न सांग मला. आता पुढचा एखादा प्रश्न विचारला, समजा हे झालं, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर सरनेम. आता त्याला पण विचारायचं, व्हॉट इज युअर फोन नंबर. आता दिसेल घ्या, व्हॉट इज युअर फोन नंबर. आता एखाद्या मित्राला आपण विचारलं की व्हॉट इज युअर फोन नंबर, तर ते काय करेल मित्रांनो, आता एखाद्याचा अलग नंबर असतो पण दुसऱ्याचा अलग असतो. मग तो काय सांगेल, माय नंबर इज, सांगाल तो की माझा नंबर आहे, काय म्हणते, माय माय फोन नंबर इज. आणि समोर जे काय असेल तो सांगेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आपल्याला एकाच प्रश्नापासून अनेक उत्तर होऊ शकतात ना. तर एक प्रश्न आहे, व्हॉट इज युअर फोन नंबर. त्याला विचारला आपण तुझा नंबर काय, तर तो सांगेल माझा हा हा नंबर आहे. मग एखाद्याचा कोण 9850 असेल, पुन्हा कोणाचा 9545 असेल, किंवा काय पण असेल. आता समजा 94 असेल, 94 21 94, म्हणजे एकाच प्रश्नापासून आपल्याला अनेक उत्तरं येण्यासाठी आपल्याला असे प्रश्न विचार. आणि ही प्रॅक्टिस केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला शब्द वृद्धिंगत होतात आणि आपली इंग्रजी सुधारण्याला मदत होते. मग आपण काय केलं पाहिजे, मित्र भेटला तर त्याला आपण प्रश्न विचारले पाहिजे आणि त्याचे उत्तर पण त्याच्याकडून घेतले पाहिजे. जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपल्याला काय येणार नाही. बघा आता पुढचं वाक्य घेऊ आपण. आणि हे करत असताना नेहमी कुठं पण गेलं, मित्रासोबत गेलं, घरी गेलं, दारी गेलं, आई वडील भाऊ बहीण कोणी भेटलं तर त्याला आपण काय करायचं, इंग्रजीमध्ये विचारायचं. पहा इंग्रजीमध्ये पुढचा प्रश्न पहा, वेअर डू यू लिव्ह. पहा, वेअर डू यू लिव्ह. आता पहा, तू कुठे राहतोस. आता या प्रश्नाचे उत्तर बघा हजारो येतील. म्हणजे जेवढे गावाचे नाव आहेत का, एखाद्या दुसऱ्या, म्हणजे किती लोकांना आपण हा प्रश्न विचारू शकतो. आता पहा, उदाहरणार्थ पहा, आता मी सांगतो, आय लिव्ह इन परभणी, किंवा आय लिव्ह इन मुंबई. म्हणजे असे अनेक प्रकारचे उत्तर त्याची येऊ शकतात. म्हणजे बघा बरं, यामधून आपल्याला आय लिव्ह इन असं म्हणत गेलो तर कितीतरी आपण या ठिकाणी मित्राची नावं घेऊन त्या ठिकाणी आपण त्याला सांगू शकतो की बाबा तू कुठे राहतो, हे डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस. तो सांगत राहील की आय लिव्ह इन मुंबई, आय लिव्ह इन परभणी, आय लिव्ह इन गुजरात, नाही कुठं म्हणजे. आता पुढचा प्रश्न घेऊया. आता हाऊ आर यू. हाऊ आर यू. आता तो सांगेल तू कसा बा, आय एम फाईन, मी छान आहे. नसेल तर समजा एखादा
एखादा मित्र आहे आणि त्याची तब्येत बरोबर नाही, तो म्हणेल ना माझी तब्येत बरोबर नाही, आय एम नॉट गुड, म्हणजे अशी त्याची ते उत्तर. किंवा चांगला असेल तर म्हणेल आय एम फाईन. म्हणजे अशा प्रकारचे अनेक प्रश्न घेऊन आपण त्या ठिकाणी त्याचे उत्तर तयार करायचे आणि ते उत्तर त्यांच्या कळतील ना. आणि पण त्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याचं कौशल्य आपल्याला आलं पाहिजे. नाही तर कसं उगाच त्याला काही पण प्रश्न विचारता येत नाही. आता बघा मित्रांनो, हे करत असताना आपल्याला सर्वांना पुढचा प्रश्न सांग बघा. हाऊ ओल्ड आर यू. आता पहा, हाऊ ओल्ड आर यू म्हणजे पहा, तू किती वर्षात आहेस, प्रश्न चिन्ह द्या, तो सांगाल. आता आपण एकाला विचारलं हाऊ ओल्ड आर यू, हाऊ ओल्ड आर यू म्हणजे हे आपल्या घरी जेवढे माणसं आहेत का त्यांना विचारा. समजा मी समजा सांगेन त्याला, एखादा मित्र सांगेन बघा आय एम 14 years, आय एम 14 एवढं जरी सांगितलं बघा, किंवा आय एम 30 म्हणजे पुढचा लहान विद्यार्थी असेल आय एम 8 years old, माझी विद्यार्थी नव्हता. हाऊ ओल्ड आर यू ते म्हणते सर आय एम 9 years old. म्हणजे त्याचं जेवढं वय आहे का ते सांगतं. आय एम 14, आय एम 16, आय एम 9, आय एम 10, आय एम 11. म्हणजे असं त्याचं पुढचं ते त्याचं उत्तर सांगत असते. पुढे बघूया. बघा, व्हिडिओ बघत असताना आपल्याला ह्या ज्या नोंदी आहेत त्या वहीवर लिहून घ्यायच्या आणि हे प्रश्न लिहून घ्यायचं आणि त्याचं प्रॅक्टिस करायचं. पुढचं बघा. When can I meet you? पहा, when can I meet you? पुढचं पहा, when can I meet you? आता बघा मित्रांनो, माझ्याकडे प्रश्नसंच भरपूर आहे, पण आपल्याला हे शिकत असताना की त्या प्रश्न कसा तयार करायचा आणि त्याचं उत्तर कसं घ्यायचं, हे प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातून आपली इंग्रजी सुधारण्याचे एक कौशल्य आहे. व्हेन कॅन आय मीट यू, मी तुला कधी भेटू, तो सांगाल ॲट 5 PM किंवा 7 PM. ॲट किंवा सकाळ असेल ॲट 7 AM. म्हणजे असे अनेक उत्तर आपल्याला दिवसभराचे किती उत्तर येतील बघा बरं. दिवसभरामध्ये 12 24 तास आहेत. रात्री तर आपण उशिरा भेटणार नाही, पण रात्री सकाळी 6 ते संध्याकाळी 10 पर्यंत सांगू शकतो. ॲट 10 PM, ॲट 7 PM. म्हणजे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. आता पुढचा प्रश्न घेऊया. हाऊ ओल्ड नाही शी इज, ते पण होईल. नंतर फेअर आर द पेन्स. आता पहा, लय सोपा प्रश्न आहे. पहा, फेअर आर द पेन्स, फेअर आर द पेन्स. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की या ठिकाणी आर म्हणजे आणि पेन्स हे लक्षात ठेवा. आर असेल तर आपण त्या ठिकाणी पेन्स म्हणजे अनेक आहेत ना, म्हणून आपण त्या ठिकाणी आर घेतलेलं आहे. आता पुढे पहा, इथं उत्तर काय मुलांना, द पेन्स आर ऑन द टेबल. आता ही प्रॅक्टिस येण्यासाठी फार अशी मेहनत लागते असं नाही. म्हणजे ही एवढं पटकन उत्तर येण्यासाठी एकदम सोपं पण नाही, पण त्याला प्रॅक्टिस पाहिजे. जसं की आता तुम्ही मला एखादा प्रश्न विचारला, मी जवळपास 25 वर्षापासून इंग्रजी शिकवतो. किती? 25. पण हे करत असताना आपल्याला थांबायचं नाही. आता सर इंग्लिश गुरु आपण सरांचा एक व्हिडिओ बघितला, सोडून द्या ना, सरलाच काही येत नाही असे सरलाच काही काम नाही म्हणतात, उगत उठलं सुटलं आपला व्हिडिओ टाकत राहतात. पण मित्रांनो, हे करत असताना माझ्या मुलांना यावं ही माझी अपेक्षा आहे. तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मुलांना पण यावं, तुम्ही 100% व्हिडिओ बघा.
आणि ज्याची इंग्रजी पक्की नाही त्यांनी पण व्हिडिओ बघा. त्याला काय पैसे लागत नाहीत व्हिडिओ बघायला, कारण ऑलरेडी तुमच्या मोबाईलमध्ये बॅलन्स असतं. मग युट्यूबवर जायचं, इंग्लिश गुरु आळेसर टाईप करायचं आणि त्या ठिकाणी आपण व्हिडिओ बघत राहायचं. मित्रांनो, एवढे सोपं आहे. आणि हे वाक्य आणि त्यांचे हे प्रश्न आणि त्यांची उत्तर आपल्याला आले पाहिजे. फेअर आर द पेन्स, म्हणजे पेन्स कुठे आहेत, अथवा फेअर आर द बुक्स, फेअर आर द काय पण ना, एखादी कोणती वस्तू आहे, फेअर आर द फॅन्स. आता तुम्ही फॅन्स म्हणजे अनेक झाले ना, हो पण फॅन्स कुठे आहेत? फेअर आर द फॅन्स. एखादा शॉपकीपर म्हणू शकतो ना त्याच्या एखाद्या माणसाला दुकानातल्या, फेअर आर द फॅन्स, फेअर आर द रवी फॅन्स. म्हणजे त्या पंख्याचं नाव घेते आणि सांगते ते रवी कंपनीचे फॅन कुठे आहेत, तो सांगेल फॅन कुठे आहेत. म्हणजे एखादी ठेवलेली जागा असेल ना. तर पुढे पहा, पुढे डू यू लाईक, एखादा आवडायची गोष्ट असेल तर बघा, डू यू लाईक चॉकलेट, तुला चॉकलेट आवडते का? डू यू लाईक चॉकलेट, येस और नो? तो म्हणजे येस. एखादा काय म्हणेल, नो आय डू. एखादा म्हणेल, नो आय डोंट, म्हणजे मला आवडत नाही. म्हणजे एवढे सोपे सोपे प्रश्न आपल्याला तयार करून आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायची. तर तुम्ही काय शिकवले आम्हाला काही मिळत लागत. एक मुलगा मला बोलला, सर मग तुम्ही मला शिकवलं का, मला समजलंच नाही. मी म्हणलं, बाळा बेसिक पासून संपूर्ण व्हिडिओ बघ, मागचे व्हिडिओ बघ, नंतर तुझ्या लक्षात की हे वाक्य कशाला लिहावे. वाक्य लिहिल्यानंतर ते वाक्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आणि प्रॅक्टिस केल्याच्या नंतर आपल्याला 100% त्याचा फरक आपल्या इंग्रजी बोलण्यावर, वाचण्यावर, लिहिण्यावर. श्रवण, भाषण, वाचन, लेखन ह्या गोष्टी आहेत. आधी ऐका, एकदम डायरेक्ट तुम्हाला सर मला इंग्रजी बोलता येईल, पण त्यासाठी ऐकावं लागलं ना. एखादं लहान मुल शिकत असताना ते आधी ऐकतं, मम्मी मम्मी. आता पहा, बाबा बाबा. आता आपल्या इकडं बाबा म्हणतात, फॉरेन मध्ये मम्मी म्हणतात, मम्मी पापा. आपल्या इकडे आई म्हणत नाही तेवढा आवश्यक, बाबा 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 लेखून बाबा बाबा म्हणत म्हणत असं पुढे पुढे तो शिकत जातो. पुढे घ्या. आता पुढचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, की आपण लक्षात ठेवा की आपण प्रश्न तयार करायला शिका. पहा, आता मी तर तुम्हाला हे तुमच्या प्रॅक्टिससाठी हे प्रश्न तयार करून दिले आहेत, पण अशाच प्रकारचे तुम्ही काय करा, प्रश्न तयार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा. व्हॉट्सअप नंबर तुम्हाला माहितीच आहे, 88 91 त्याच्यावरती पाठवून द्या. मी तुम्हाला रिप्लाय देईल किंवा मुलांनो तुम्ही काय करा, हे वाक्य बरोबर आहे का. समजा एखादं वाक्य असेल तर या नंबरवर पाठवून द्या, 88 91 तर तुम्ही पाठवा, सर हे वाक्य बरोबर आहे का, आय लाईक स्ट्रॉबेरी. आता कोणतं पण घ्या, पुढचं संप. आता पहा, कॅन यू स्पीक इंग्लिश. एखादा मित्र भेटला, कॅन यू स्पीक इंग्लिश, कॅन यू स्पीक इंग्लिश. कॅन यू स्पीक इंग्लिश, तू इंग्रजी बोलू शकतोस का. माझ्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारा, कॅन यू स्पीक इंग्लिश, यस सर आय कॅन स्पीक इंग्लिश. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स ते म्हणतात. हाय हाय कशामुळे म्हणतात बुवा ते, प्रॅक्टिस. येस आय स्पीक, येस आय स्पीक, येस आय स्पीक. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला प्रश्न निर्मिती करू. आता दुसऱ्या एका मी एक उपक्रम घेतला शाळेमध्ये, प्रश्न निर्मिती करणे. एखादा टॉपिक द्यायचा त्यांना किंवा एक धडा घ्यायचा. आता समजा मी एखादा चॅप्टर त्यांना शिकवलं, लेसन इंग्लिशचा असो किंवा मराठी शिकवल्याच्या नंतर मुलांना या पाठावरती जमतील तेवढे प्रश्न तयार करा. मुलं
सर आदेश सोडा सुरू. एक पाठ असेल तर कमीत कमी 20-30 कविता असो पाठ त्यावरती 20-30 प्रश्न तयार करतात. वन्स देअर वाज ए फार्मर ही लिव्हड इन टेलगाव ही वर्क हार्ड. म्हणजे आता हिज नेम इज रामा. आता मी त्यांना सांगतो मला प्रश्न तयार करा. कोणता रे? व्हॉट इज फार्मर्स नेम? ते सांगतात फार्मर्स नेम इज रामा. किती सोपं आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना सांगायची गरज नाही जास्त, पण त्यांना एकदा समजलं की सरांनी कसा प्रश्न तयार केला, त्याचं उत्तर कसं लिहायचं याबद्दल त्यांना सविस्तर माहिती झाली. आता व्हॉट डू यू लाईक? सोपा प्रश्न आहे. व्हॉट डू यू लाईक? आता पहा, व्हॉट डू यू लाईक? तुला काय आवडते? आय लाईक. तो सांगाल ना, आय लाईक आय लाईक. तुला काय आवडतं बाळा? तुला तुला काय करायला आवडतं? आय लाईक स्पीकिंग. म्हणजे त्या मुलांना काय आवडतं हे आपल्याला त्यांना विचारायचं आहे. ते सांगाल. नंतर पुढचा प्रश्न घ्या. त्याला सांग बाळा, तुला काय काय करायला? व्हॉट डू यू लाईक टू डू? तुला काय करायला आवडतंय? ते सांगाल. आय लाईक रीड इंग्लिश, आय लाईक स्पीकिंग इंग्लिश. म्हणजे जे जे विद्यार्थी मित्रांना आपण विद्यार्थ्याला प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर ते विद्यार्थी 100% देतात. आता विद्यार्थी मित्रांनो, हे करत असताना आपल्याला कसं माहिती का, या कामामध्ये खंड पडू द्यायचा नाही. एखाद्या वेळेस सोडून द्या. समजा आपण गावाला वगैरे गेलो तर त्या ठिकाणी मी जर गावाला गेलो त्या ठिकाणी माझा व्हिडिओ एखाद्या वेळेस रोखतो, पण मी दुसरं काहीतरी टाकतोच. म्हणजे विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये खंड पडू नये यासाठी मी दररोज काही ना काही टाकत असतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इंग्रजी प्रॅक्टिस होण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न विचारा, एकमेकांशी संवाद करा आणि प्रश्न विचारा, त्याच्याकडून उत्तर घ्या. आणि त्या प्रश्न उत्तरामध्ये जर तुम्हाला काय अडचण आली तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.